ठीक आहे ना महाराज, कारण देणे देईन जीवा सुख नये, खऱ्या सुखाची प्राप्ती ही देवाच्या प्राप्तीमध्ये आहे. आणि हे ज्ञान माझ्या वडिलांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. खऱ्या सुखाची जागा त्यांना माहिती होती. त्यामुळे खरं जीवन हे संसारामध्ये की परमार्थामध्ये हे सुद्धा त्यांना ओळखलं होतं, त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी पर्याय ठेवला की तुला परमार्थाच्या मार्गाने जायचंय का संसाराच्या मार्गाने जायचं हे तुझं तू ठरव, परंतु परमार्थाशिवाय राहू नको. आपल्या शब्दानं मायबाप हो, समाजातला एक व्यक्ती जरी सुधारला, त्याच्यात काही जरी थोडाफार फरक पडला किंवा तुझ्या शब्दानं जर एखाद्याच्या थोडासा बदल झाला तरी मायबाप हे करण्यामध्ये सार्थकता आहे. आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादानं एक सातारा जिल्ह्यामधून आज तुम्ही एक महिला कीर्तनकार म्हणून इथं परत एकदा मला हिंगणे या गावामध्ये बोलवलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करते. कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा असंख्य कीर्तनकार आहेत, परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा माझं नाव तुम्ही सर्वांनी निवडावं हे माझं परम भाग्य म्हणावं लागेल. सातारा जिल्ह्यात वडिलांच्या इच्छेपेत्यर्थ सुंदर असे मायबाप हो आज नवीन नवीन मुलं घडत आहेत, सुंदर मुली घडत आहेत. साताऱ्यामध्ये माझा नादब्रह्म संगीत क्लासेस असा संगीताचा क्लास सुरू आहे. तिथं अनेक असंख्य मुली मायबाप हो गायनाचं शिक्षण घेत आहेत, कुणी कीर्तन करायला लागले, कोणी प्रवचन करत आहेत, कोण सुंदर हार्मोनियम वाजवत आहे. अगदी दुसरी तिसरीतली पहिलीतली मुलं मायबाप हो माझ्याकडे आहेत. परंतु हे क्लासेस बेसवरती आहे, माझी संस्था नाही. परंतु तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी माहीत पाहिजेत की तुमच्या मुलीचं काहीतरी कार्य योग्यरित्या सुरू आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाला ह्या सगळ्या लोकांची खूप मदत आहे. महाराज शिकायना आज जर काळकरी उभं राहिलं नसतं तर कीर्तनाला शोभा आहे ना महाराज. भले त्यांना नाही हरिपाठ पाठ नसू दे, नाही काकडा पाठ नसू दे, परंतु महाराज तो टाक गळ्यात घेऊन येतो उभं राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण आमच्या वारकरी संप्रदायाचा साज आहे महाराज, ठीक आहे ना. त्यामुळं ही सगळ्या ह्या लोकांची गरज आहे. मृदंगाचार्य नसते तरी सुद्धा कीर्तन झालं नसतं, एखादा गायनाचार्य नसते तरी महाराज कीर्तन होणं कठीण होतं. परंतु ही सगळी ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी महाराज हे कार्य पार पडत असतं. तसंच आपलं आयुष्य आहे. आयुष्य आपण एकटं जगत नसतो, हे जगतोय ना तर त्याच्यासोबत फक्त परमार्थ ठेवा. संसार तुमचा तुम्ही करतच राहा. तुमच्या संसाराला मी कधीही ना म्हणलेली नाही. भरपूर प्रगती करा, भरपूर मोठे व्हा, भरपूर श्रीमंत व्हा, फॉर्च्युनर मध्ये फिरा, काय तुम्हाला करायचे ते करा. परंतु एक मात्र गोष्ट लक्षात असू द्या की महाराज हे सगळं शाश्वत स्वरूपाचं आहे. सोबत आपल्या काय जमा ह्याची जाणीव ठेवा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. एवढीच ओढ आपले देवाकडे असली पाहिजे. एवढंच जाता जाता तुम्हाला सांगून जाते. सर्वांना रक्षाबंधन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक ताई माझ्या समोर आहे, भावाचा आशीर्वाद असणं, तो सोबत असणं हे सुद्धा खूप मोठी आवश्यकता असते. कारण तसंच आपल्या देवाला तुम्ही आपलं मानलं पाहिजे. कारण हे रक्षाबंधन झालं धाग्या दोऱ्याला बांधलेलं मायबाप नातं, परंतु देवाशी आमचं इतकं अतूट नातं असलं पाहिजे की महाराज देवाला धाग्यात आणि